चला म्हणलं घरी बसलो आता पाहता व्यायाम होते आणि हिंडणं होते. तिकडे गेलोच नव्हतो. इतका सूर्य राहिला होता तर आम्ही ती भाजी पूर्ण झाली होती आमची तिकडून. पायी भाजी तरोट्याची भाजी किती आहे राणे पडी तपाय तुम्ही म्हणजे लई कुंडीवर भाजी खोडत आहे मी. चला दोघी पण भाजी खोडून राहिले. मी खोडतो इथं ती पोरगी तिकडं खोडते. काय करा मरणाची भाजी आहे. तर आम्ही दोघीजणी खोडून राहिलो भाजी. म्हणलं चला बाप्पा तरोट्याची भाजी नेहमी भेटत नाही. पाकीट तरोटा आहे इकडं. काय तर तरोटा समजत नाही वाटते इकडं. पण तिकडंच कुंकड्या होत्या का नाही त्याला समजलं, पण इथं नाही समजत. नाही तर तिकडं गेलो जिकडं गेली खुडायला तिकडं बाहेर कळालं होतं. पण इथं बिल्डिंगमध्ये समजत नाही तरोटा म्हणजे काय. तर तरोटा तर मग तरोट्याची भाजी डबल काय भेटत नाही त्यासाठी. तर भरपूर तरोटा आहे. एवढं रान भरले कोणी काय नाही. म्हणजे ते रान पडी ते 20-25 एकराचा नंबर येऊ एवढा पडीत आहे. तर बाईकून आलेली भीती नाही काय ना. मस्त आपलं इकडून गाड्या चालू राहतात. देवाढो बसलो आम्ही मग कुडाय टिकलो. तर आम्ही आणली होती त्या दिवशी गावात जेवण द्यासाठी. एवढी तर भाजी आणली होती आम्ही. इकडं ती खुडायली इकडं मी खुडायली. तर इकडून बाया जात होत्या पण पाहत होत्या आमच्याकडं बरं का. ह्या करा लागल्या काय त्या इकडे हे नाही नव्हतं हे भाजी काय त्याला समजतच नाही तरोटा म्हणजे काय. तर मग तरोट्याची भाजी मग लई मोठी घेतली बरं. घेतली तर मग ये बाई इथं खूप लागली. भाजी कच्च्यावर झाली होती मायाजवळ झाली तिच्याजवळ. पण ती गंज झाली ना आपले गंज झाली ना पाय किती भाजी आहे. घेते भाजी घेते भाजी. वा नाही भाजी का बाबा एवढी भाजी आणली ना. ही पा किती लांब गेली. चांगली पा हे पाय किती भाज्या दिसायला आल्या लांब गेली. शोध लावल्या भाजीचा तितके लांब गेली भाजी कुडायले. इकडं बर्राची भाजी आहे ना. हेडी पायावर पूर्ण शेवटपर्यंत तुम्हाला का नाही पायीचं पाणी पिऊ लागले मी. कारण की तुम्हाला हेडी मी हाब्रेटाचा दाखवतो. हाब्रेट पुढे पहा इतकं उड्ड्यात हाब्रेट आलं. तर मीच तर समजतो की आता पावसाळा चालून उड्ड कसं होईल हाब्रेटाचं या. एवढं हाब्रेट येईल ना तुम्हाला काय सांगू. आमच्याकडं असा हाब्रेट हिवाळ्याने सोयाबीन सोंगायच्या आधी नाहीतर नेट म्हणजे असं एवढं हाब्रेट तेव्हा येते. एवढा माझीव लागला होता ना वाटलं जावं आणि कसं मोडाव आणि तोळाव कसं नासाय त्याच्या कानी लय मोठा हुड्डा काढाव आणि हुड्डामध्ये भाजाव मस्त तीळ आणाव आणि खावाव. पण कुत्री होते बरं तिथं त्याच्यामुळे मी का नाही इकडं आली. नाहीतर नेट गेली होती. हप्पा एवढी भाजी खुलली. तर ही अर्धी त्याची भाजी तर ती दिसते तुम्हाला तशी पण तेवढी. तर आता आम्ही का नाही भाजी केली मोठं वावर घराकडं इकडं लय मोठं आहे. आम्हीच धनी आम्हीच मग आता काने पाणी पिलं चौधनी आम्ही जाणार आहे का लांब लोक 10 एकराचा नंबर आहे. घराची रस्ता तुम्ही बसतो आता पाणी पितो जरासा बसतो तुम्ही हाब्रेट मग जातो आम्ही. तर हाब्रेट तुम्हीच नक्की हेडी पहा भाजी बनवून दाखवतो तुम्हाला. कशाची आहे ती बी सांगतो. ते काळा डक होते का नाही. तर पाय तर किती हाब्रेट पहा. एवढे हाब्रेटाचे कंस आलेले आहेत. बापरे हाय का. सांगू तुम्हाला आता काय करतात कान पण एवढं दाट आले ना लय दाट आले पाय कंस. एवढं आलं ना हाब्रेट. आता बरसातीचं कसंच व्हायचं म्हणतो. पांढरं फटक हाब्रेट आणि कसं काय लहान नाही तर पाय कंस केवढाले पडेल आहे तर हाय का. कमी नाही ह्या पाय आणि मग काने बाई मोठाले लगेन जाडे येतं. कुत्रे होते. कुत्र्याची भीती वाटते म्हणून मी इथून चेक करून राहिली.
आणायली. तर पहा. नाहीतर मी काय नाही खरंच कणस आणत होती मोडून. लांब लोक नाहीतर खाया धांडी पाहिजे आणत होती खायासाठी मोडून. आमच्या इकडे धांडी खातात मोडून. काय का नेमकी. लोकांच्या पेरण्या आणि आता पण धांड्याला कैची येईल चौक म्हणतो. व्हायची. आमच्या इकडं दसरा झाला की धांड्याला गोडाई आली. गेलतो भाजी खुडायले. तर इकडं पा किती लांब आलेलो आहोत आम्ही. करमे ना पोटगत झाल्यावर झालं 2-3 दिवस झाले. करमे ना 2-4 दिवस झाले. जेवण बी जाईन आज कसं बी 2 दिवस झाले. ताप पसरली तर पोटास तकलीफ होते म्हणून मी इकडं आले. तर आपण इकडं किती दाट झाडी किती पाला आहे. पण इकडं बकऱ्या नाहीत आहेत. बकऱ्या पण सारख्याच नेत आहेत. मग इकडं जरासं म्हणलं वारं लागते बाबा.